आज आपण वर्ग, वर्गमूळ, घनमूळ या टॉपिक विषयी माहिती पाहूया. परीक्षेला नेहमी येणारा एक प्रश्न असतो की खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. याचं उत्तर काढताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग नसते. मग पर्यायामध्ये पाहिलं तर सहज लक्षात येतं की चौथ्या पर्यायामध्ये 3 एकक स्थानी असल्यामुळे 5963 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8 यापैकी कोणताही एक अंक असला की ती पूर्ण वर्ग नसते. मग एखाद्या संख्येचे एकक स्थानी 0 असला, 1 असला, त्यानंतर 4 असला, 5 असला, 6 असेल आणि 9 असेल तर ती दिलेली संख्या जी आहे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आता संख्येच्या एकक स्थानी आणि त्या संख्येचा वर्ग केल्यावर एकक स्थानी कोणते अंक येतात हे आपण पाहूया. आता यामध्ये एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर समजा एक अंक असेल आणि त्याचा जर वर्ग केला तर त्या वर्गाच्या एकक स्थानी अंक जो आहे तो एकच येणार. जसं की आपल्याला माहित आहे 11चा वर्ग जो आहे 11चा वर्ग 121 आहे, म्हणजे या ठिकाणी एक आहे तो वर्ग केला सुद्धा एकच आला. अगदी त्याप्रमाणे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 9 असेल तर त्याचा वर्ग केल्यावर सुद्धा एकक स्थानी काय येतो एकच येतो. म्हणजे काय, उदाहरणार्थ 19 जो आहे 19चा वर्ग केला तर तो होतो 361. की संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 9 अंक असेल तर त्याचा वर्ग केल्यावर त्या वर्गाच्या एकक स्थानी 1 हा अंक येत असतो. आता एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल आणि एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 8 असेल, उदाहरणार्थ 12चा वर्ग आपल्याला माहित आहे 144 आणि या ठिकाणी 18चा वर्ग केला तो आहे 324. म्हणजे यावरून लक्षात आलं की एखाद्या संख्येच्या शेवटी 2 किंवा 8 असेल तर त्याचा वर्ग केल्यावर हे 4 नेहमी अंक येत असतो. आता एखाद्या संख्येच्या शेवटी जर 3 किंवा 7 अंक असेल, समजा उदाहरणार्थ 13चा वर्ग केला, 13चा वर्ग होतो 169 आणि 17चा वर्ग केला होतो तो 289. म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 अंक असतील तर त्याचे वर्ग केल्यावर त्या संख्येच्या एकक स्थानी काय येतो 9 हा अंक येत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं. आता बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 6 येतो त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 6च अंक येईल. म्हणजे कसा की समजा 14चा वर्ग आपल्याला माहिती आहे 196 आणि 16चा वर्ग माहिती आहे 256. म्हणजे वर्गाच्या शेवटी जर 6 असेल तर त्या संख्येच्या शेवटी 4 किंवा 6 अंक असायला हवेत. मग या ठिकाणी जर पाहिलं 5 एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल, जेव्हा त्याचा वर्ग होतो तर एकक स्थानी 5च येतो, पण दशक स्थानी नेहमी 2 असतो, त्यासोबत 2 राहतो. हे लक्षात ठेवायचं. आणि एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 1 शून्य असेल तर त्याचे वर्ग केल्यावर 2 शून्य तयार होतात. एखाद्या संख्येच्या शेवटी जर समजा 2 शून्य असतील त्याचा वर्ग केल्यावर 4 शून्य तयार होत असतात. म्हणजे यावरून आपल्या लक्षात आलं की वर्ग तयार झालेले आहेत, या वर्गाच्या एकक स्थानी कुठेही तुम्हाला 2, 3, 7 किंवा 8 अंक दिसणार नाही. त्यामुळे ती संख्या पूर्ण वर्ग नसते. यामध्ये आपल्याला वर्गाच्या शेवटी 1 दिसेल, वर्गाच्या शेवटी 4 दिसेल, वर्गाच्या शेवटी 9 दिसेल, वर्गाच्या शेवटी 6 दिसेल. समजा उदाहरणार्थ 25चा वर्ग केला आपण 625 होतो, 5ही दिसेल. नंतर समजा 10चा वर्ग केला तर 100 शून्यही दिसेल. की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 यापैकी कोणता एक अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. आणि वर्गाच्या एकक स्थानी 1 येण्यासाठी 1 आणि 9 या अंकाची गरज लागते. वर्गाच्या एकक स्थानी 4 येण्यासाठी संख्येच्या एकक स्थानी 2, 8 असावे लागतात. जेव्हा त्याचा वर्ग केला तेव्हा तो 4 येतो. एखाद्या संख्येच्या शेवटी जर वर्गाच्या शेवटी 9 जर असेल तर ज्याचा वर्ग करायचा आहे
त्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 अंक असतो, एकक स्थानी 4 किंवा 6 अंक असतील तेव्हा त्याचा वर्ग केल्यावर त्या वर्गाच्या एकक स्थानी 6 अंक येतो. अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला पाठ असायला हवी.